खानदेशचे अरिजित सिंग आणि मखमली आवाजाचे धनी, खानदेश रत्न पुरस्काराचे मानकरी सिंगर भैया दादा मोरे. काय सुंदर सुरेख आवाज आहे ना त्यांचा, त्याच्यापेक्षा हटके आणि रापचिक त्यांचा फॅशन सेन्स आहे. अगदी 1300हून अधिक ऐराणी गाणे, किती 1300हून अधिक ऐराणी गाणे फक्त त्यांनी गायलेले आहेत आणि त्यांना संगीत देऊन संगीतबद्ध केलेलं आहे. आणि नुसते गायलेच नाही तर ते 1300 गाण्यांना त्यांनी खानदेश मधले जे 3 जिल्हे आहेत, धुळे, जळगाव, नंदुरबार सोडून ही पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर शिवाय गुजरात तर सोडाच, अगदी परदेशातही त्या गाण्यांना पोहोचवलंय आणि तिथेही लोकांमध्ये त्यांनी त्या गाण्यांनी राज्य केलेलं आहे. लोकांना त्यांनी फॅन बनवलंय आणि आपल्या ऐराणी गाण्यांवर त्यांना नाचायला विदेशातही भाग पाडलेला आहे. आणि आता नुकतंच भैया दादांचं टी सिरीज मराठी सारख्या मोठ्या म्युझिक कंपनी सोबत एक नवीन गाणं आलेलं आहे, मी तुझीच वाट बघतो. आणि नुसतं आलेलंच नाही तर तेही अगदी धुमाकूळ घालतंय. आणि उद्या नक्कीच आपण त्यांना बॉलिवूड मधल्या कोणत्या तरी मोठ्या म्युझिक इंडस्ट्री सोबत काम करताना बघू आणि या खानदेशाचा रत्न अजून मोठा होताना नक्कीच बघू. आणि कुठेतरी लुप्त होत चाललेली बॉलिवूडचे संगीत इंडस्ट्रीला काहीतरी नवीन संजीवनी देण्याचं आणि काहीतरी नवापण देण्याचं काम सिंगर भैया दादा मोरे नक्कीच करतील. परंतु हा आज चमकणारा हिरा अगदी पूर्वीपासून असाच होता किंवा अशीच कंडिशन होती किंवा आधी त्यांच्या काळात संघर्ष नव्हता असं काहीच नव्हतं. कारण अगदी गरिबीशी 2 हात करताना आणि पोटाची खडकी भरण्यासाठी सिंगर भैया दादा मोरे यांना आपलं शिक्षण 8वी पर्यंतच पूर्ण करता आलं किंवा मग त्यांना ते सोडावं लागलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी अक्षरशः बिगारी काम म्हणता, ऊस तोडीचं काम म्हणता, क्लिनिंगचं हॉटेलमध्ये क्लिनिंगचं काम म्हणता तेही केलं. आणि आज एवढं मोठं झाल्यानंतरही त्या गोष्टींचा ते आवर्जून उल्लेख करतात किंवा त्या गोष्टींचे त्यांना जराशी म्हणजे लाज वगैरे वाटत नाही असं की एवढ्या लहानचं काम मी केलंय ना आज एवढा मोठा स्टार झालो तर कसं काय सांगणार असं. उलट ते त्यातून प्रेरणा देण्याचं लोकांचं काम करतात. आणि विशेष म्हणजे त्यांच्या स्ट्रगलच्या काळात आणि त्यांच्या कठीण दिवसात ज्या मित्रांनी किंवा ज्या लोकांनी त्यांना मदत केली आहे, ज्यांनी त्यांना साथ दिलेली आहे ना, त्यांचे ते प्रत्येक मुलाखतीत आवर्जून उल्लेख करतात. आणि तिथेच ते आपला मराठीचा वारसा आणि मराठीचे ऐराणीचे संस्कृती दाखवतात आणि परत आपले मन जिंकतात. नक्कीच पुढेही भैया दादा मोरे असेच मोठे होत जातील आणि आपल्या ऐराणीसाठी काहीतरी नवनवीन गाणी, नवनवीन म्युझिक आणि नवनवीन स्टोरी, नवनवीन फॅशन सेन्स घेऊन येतील. म्हणून त्यांना आजच सपोर्ट करा आणि आपल्या खानदेशी रत्नाला आणखी पुढे नेऊन घेऊन चला. त्यांचे पुष्कळशे गाणे तुम्ही नक्कीच ऐकलेले असतील. त्यांचे तसे तर प्रत्येकच गाणे हिट राहतात, पण काहीतरी गाणे राहतात ना जे सगळ्यात टॉपला राहतात, जसे की झुमकावाली पोर. अख्ख्या खानदेशात नाही, महाराष्ट्रात नाही, विदेशातही वाजलेलं आहे, अजूनही वाजतंय ते गाणं. आय थिंक काहीतरी 35-30 मिलियन्स पेक्षा जास्त गेलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचं एक गाणं होतं, मी गाव गली ना आशिक ती उभा गलीनी पोर, तेही अगदी मनावर राज्य करत आहे. त्यांनी आधीच्या सुरुवातीच्या काळात जे गाणं गायले होते ना तेही आता ट्रेंडिंगला चालले आहेत आणि पुढेही त्यांचे गाणे येतच राहतील. त्यांचे गाणे पाहण्यासाठी आणि या ऐराणी इंडस्ट्रीच्या खऱ्या कलाकाराला वागून देण्यासाठी आणि सपोर्ट करण्यासाठी सिंगर भैया मोरे ऑफिशियल या त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यांचे जुने गाणे बघा. नक्कीच खानदेशात काय टॅलेंट आहे आणि खानदेशामध्ये किती टॅलेंट लपून बसलेलं आहे याची तुम्हाला प्रचिती येईल आणि तुम्ही त्यांचे फॅन होणार. सिंगर भैया दादा मोरे यांना सपोर्ट करा. तसंच या खानदेशाच्या एका लहानशा क्रिएटरलाही जर त्याची मेहनत आवडली असेल किंवा त्याचं बोलणं थोडंफार आवडलं असेल किंवा नसेल आवडलं तर कमेंट करून सांगा की माझ्यात काय चुका आहेत, मी काय चुका सुधारायला पाहिजे असं. आणि मलाही वावगून देण्यासाठी लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय खानदेश.